परिपूर्ण तमावस्था आपल्याला दिसते, परिपूर्ण तमावस्था. एका अभंगामध्ये महाराज स्पष्ट म्हणतात, परिपूर्ण तमावस्था स्पष्ट दिसते. महाराज म्हणतात ना, आता निश्चिंतीने पावलो पितावा कुंतलिया धावा कृष्णिया. हे प्राप्तीनंतरचे शब्द आहे. विश्रांती पावलो हे प्राप्तीनंतरचे शब्द आहे. जन्म आधी फल झाल्यासारखे हे प्राप्तीनंतरची अवस्था आहे. भयंकरी इच्छा केली ते पावलो, कृतकृत्य झालो, काळ बळ करू न शकणे सर्व ध्येय प्राप्तीनंतरचे शब्द आहे. तुकोबारांना विचारणार, महाराज असं कोणतं ध्येय आहे हो की ते प्राप्त झाले की जीवनातली भीती चिंता संपून जीवन कृतार्थ होते? असं कोणतं ध्येय आहे? तुकोबारांनी एकाच शब्दात उत्तर दिलं, असं एकच ध्येय आहे की ते प्राप्त झालं की जीवनातली भीती चिंता संपून जीवन कृतार्थ होते. हे ध्येय आहे पारमार्थिक ध्येय. यामध्ये दोन प्रकार, संसारिक ध्येय. वार्षिक आता संसारिक ध्येयाला ध्येय म्हटले जात नसते, कारण ते साधनामध्ये परावर्तित आहे. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये डोळ्यासमोर ध्येय पाहिजे. प्रत्येक तरुणासमोर डोळ्यासमोर ध्येय पाहिजे की मला अमुक व्हायचं, मला अमुक मिळवायचं आहे. डोळ्यासमोर ध्येय असलं पाहिजे. एक सांगू का, ज्या माणसाच्या डोळ्यासमोर कोणतंच ध्येय नाही त्याचं जीवन म्हणजे पत्ता नसलेलं पत्र आहे. समजा एखाद्या पत्रावर एखाद्याचा मुलगा पुण्याला राहते, त्याने मुलाकरता पत्र लिहिलं आणि त्याच्यावर पत्ता टाकायचे वडील विसरले आणि ते पत्र पोस्टामध्ये टाकलं. ते पत्र पुण्याला 2 दिवसात पोहोचणार नाही, साधारणतः 4 दिवस लागतील. बरोबर ना? कोण पोहोचले माझ्याकडे किती दिवस लागतील? जाणारच नाही. का जाणार नाही? कारण त्याच्यावर पत्ताच नाही. पत्ता नसलेलं पत्र कुठंच पोहोचू शकत नाही. ऐका माझं वाक्य, पत्ता नसलेलं पत्र कुठंच पोहोचू शकत नाही. तसं जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला तरुण आयुष्यात काहीच करू शकत नाही. कहा गए कही नाही त्याला असे बरेच पत्र या जगात असे आहे तिथे इकडे टाइमपास कर, तिकडे टाइमपास. हे पत्र बघा, पत्ता नसलेले पत्र ते पोस्टातच बोलून राहतात. माणसाच्या जीवनामध्ये डोळ्यासमोर ध्येय. एक सांगू का, ज्या तरुणाच्या डोळ्यासमोर ध्येय नाही ना त्याच्या जीवनामध्ये गाढवाच्या जीवनामध्ये कोणताच फरक नाही, कोणताच नाही. तुम्ही म्हणाल नाही हो महाराज असं कसे बोलता, कोणता ना कोणता तरी फरक असेल ना. फक्त फरक एवढाच करता येईल की ते 4 पायाचं गाढव. बस, धन्यवाद. बाकी काय फरक करत आहोत? मला सांगा, जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे की एकदा अंबानीचं नाव ऐकून आहे तुम्ही? अंबानी साहेबाची एक पत्रकार एक मुलाखत घेऊन राहिला होता आणि त्या मुलाखतीमध्ये त्या पत्रकारानं त्या अंबानी साहेबाला एक प्रश्न विचारला. त्याने विचारला, साहेब तुम्ही पेट्रोल पंपावर काम करत होते, साहेब तुमच्याकडे पैसे नव्हते, तुम्ही गरीब होता हा शब्द काढल्याबरोबर साहेबांनी त्याला ठरवलं, मी पेट्रोल पंपावर काम करत होतो हे म्हणणं तुझं बरोबर आहे, माझ्याकडे पैसे नव्हते हेही म्हणणं तुझं बरोबर आहे, पण मी गरीब होतो हे म्हणणं चुकीचं आहे. मग त्यांनी विचारलं, का तुमच्याकडे पैसे नव्हते ना, म्हणजे तुम्ही गरीब नव्हता का? त्यांनी सांगितलं, पैसे नव्हते म्हणून तू मला गरीब म्हणतं, हे गरीब म्हणणं चुकीचं आहे. मग त्या पत्रकारानं विचारलं की पैसा नसलेला माणूस जर जगामध्ये गरीब नाही तर मग तुमच्या मते या जगात गरीब कोण आहे? त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणायला लागले, पैसा नसलेला माणूस गरीब असतो असं नाही, मग कोण गरीब आहे? त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणायला लागले, पैसा नसलेल्या माणसापेक्षा जीवनामध्ये कोणतं ध्येय नसलेला तरुण जगाच्या पाठीवर गरीब आहे. अरे एखाद्याकडे पैसा नाही म्हणून कोणाला गरीब म्हणता येणार नाही, एखाद्याकडे पैसा भरपूर आहे म्हणून कोणाला श्रीमंत म्हणता येणार नाही. कारण काही लोकांकडे एवढा पैसा की त्यांच्या अपुराच्या जागेवर बसून खातील एवढा पैसा आहे, पण त्या पैशाचा उपयोग देश धर्माकरता द्या सोडून हो स्वतः करत नाही. चिमूटभर तंबाखू आयुष्यभर दुसरे म्हणून खातात. नाही आहे कशी आहे पण असे खरंच या जगात लोक आहे, त्या पैशाचा उपयोग ते
स्वतःकरताही करतो, काय करतात पैशाचं जेव्हा. अरे मला तर असं कधी कधी या जगाकडे पाहिलं नाही, खरंच प्रश्न वाटते की या जगात श्रीमंत कोण आहे. अरे जो भूमिहीन असतो तो धर्म करायला 500 रुपये एका मिनिटात करून देतो, आणि ज्याला महिन्याला 2 लाख रुपये करायचे त्याची वर्गणी 100 रुपये असते. मग श्रीमंत कोण आहे? खरंच कधी कधी प्रश्न वाटते. एका श्रीमंत बाईच्या मुलाचं लग्न, हा कोणाचं? एका श्रीमंत बाईच्या मुलाचं लग्न, आणि ते मोलकरीला साडी देण्यासाठी साडी खरेदी करताना त्या दुकानदाराला म्हणते मोलकरीला साडी भेट द्यायची आहे म्हणे, जरा हलक्यातली दाखव. आणि इकडे मोलकरीने विचार करते आयुष्यभर मी ज्या घरावर पोट भरलं त्या मालकीच्या मुलाचं लग्न आहे, खाली हात जाणं बरोबर नाही, आपण काहीतरी दिलं पाहिजे. ते मोलकरीन दुकानात जातो, त्या दुकानदाराला म्हणते माझ्या मालकीच्या मुलाचं लग्न आहे, तुझ्या दुकानातली चांगली भारीतली भारी साडी दाखव. मी तुम्हाला विचारतो श्रीमंत कोण आहे? मालकीचा मोलकरी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, तर ज्याने आपल्या पैशाचा उपयोग देश धर्मा करता केला ना तो श्रीमंत आहे. पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, ज्याने आपल्या पैशाचा उपयोग देश धर्मा करता केला तो श्रीमंत आहे. माझं वाक्य परत ऐका. अरे जर कोणी जो स्वतःच्या मुलाच्या शाळेची फी, माझं वाक्य परत ऐका, जो स्वतःच्या मुलाच्या शाळेची फी वर्षाला 1 लाख रुपये भरते ना तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. जो गोरगरीब आणि अनाथ मुलांना आपल्या पोटाशी धरून त्यांना शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवतात त्या सिंधुताई सत्तार जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत होते. अरे त्या होत्या श्रीमंत. अरे कोणी एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत असेल ना तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. जो आपल्या बंगल्यासारखा आपल्या शेजारच्याचाही बंगला व्हावा हा विचार अंतकरणात ठेवणारा माणूस जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. अरे पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून रोज श्रीखंड, गुलाबजाम, बालुशाही खाणाऱ्या श्रीमंतापेक्षा झोपडीत बसून आपल्या भाकरीची अर्धी भाकर उपवासी माणसाला देणारा शेतकरी राजा जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. अरे एसीच्या रूम मध्ये बसून भ्रष्टाचाराने एका सहीचे लाखो रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा उन्हातानात कष्टाने राबून 300 रुपये रोज कमावणारा मजूर जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. आणि माफी एक वाक्य बोलू का? माफी मागून एक वाक्य बोलतो. सरकारी महिना 50,000 रुपये असताना सुद्धा जो गरीब शेतकऱ्याकडून 10 रुपयाची लाभ घेते ना त्यापेक्षा रोडवरचा भीक मागणारा भिकारी श्रीमंत आहे. म्हणून लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग समाजाकरता करतो. जगातला सर्वात ज्ञानी तो आहे की जो आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरता करतो. आणि आमचे गुरुवारी यशवंतजी महाराज आणि श्री दत्तूजी महाराज यांनी जगाचं स्वतःच असलेलं ज्ञान ही जगाकरता उघडतो. आणि या जगातला सगळ्यात गरीब कोण आहे? पैसा नसलेल्या माणसापेक्षा डोळ्यासमोर कोणतं ध्येय नसलेला माणूस जगाच्या पाठीवर गरीब आहे. आणि ही गरिबी आज 80% तरुणासमोर आहे, कारण त्यांच्यासमोर कोण कायम मोबाईल असतात. कायम आपण एखाद्याला म्हणा कार्य मोबाईल वापरतो तो म्हणते मला दुसरं काय करू पण आहे टाइमपास. म्हणजे कधी कधी असं वाटतं की यांना एवढा काही नको होता पण देवाला काही उद्देश केला होता. एक सांगता वेळ आहे तोपर्यंत जीवनातलं साध्य प्राप्त करून घ्या. एकदा का वेळ दिली की आयुष्यात परत तशी वेळ मिळणे शक्य नाही. कहते हैं ना वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य सर्वांना मिळत नाही. म्हणून जीवनातलं ध्येय प्राप्त करणं महत्वाचं असते. तर आता वाटते का कोणतंही ध्येय ठरून जीवनाची परिपूर्णता होत नाही. जीवनाची परिपूर्णता करण्याकरता विठ्ठलाची प्राप्ती महत्वाची असते. मी माझ्या डोळ्यासमोर कोणतंच ध्येय नाही, फक्त एक विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन.
मी माझ्या वाचून हसलो नाही. मला माहिती आहे लगातार वाहत राहणारी नदी सागरापर्यंत पोहोचत असते. जी थांबते ते तर सुकून जाते. प्रयास त्यांचा पूर्ण होतो. जे मार्गावर अखंड चालतात, जे थांबतात ते तर आयुष्यात अपयशी होतात. तुकोबाला म्हणतात मी थांबलो नाही, माझी साधना मी सोडली नाही, चालत राहिलो, नामरूपी साधना करत राहिलो, भक्ती मार्गाने चालत राहिलो. एक दिवस माझं भाग्य उजळलं, सापडले वाटे गाथा गंगा स्नान, संतांचा अनुग्रह झाला आणि मला त्या विठ्ठलाची परमतत्वाची प्राप्ती झाली. त्यामुळे मी आतापर्यंत अनंत जन्म घेऊन जरी जन्माला आलेलो असलो, मात्र आज माझ्या जन्माचं खरं मला फल प्राप्त झालं. मी अनंत जन्म घेऊन अनंत साधना केली, त्या साधनेचं खरं फल आज प्राप्त झालं. माझ्या जन्माचं सार्थक झालं. पहिलं जन्माला आलो, माझ्या जन्माचं खरं फल मला प्राप्त झालं. माझ्या जन्माचं सार्थक झालं. विचार ना तुकोबारांना, का हो तुकोबारा तुमच्या जन्माचं सार्थक झालं, आमच्या जन्माचं सार्थक का होत नाही? तुकोबारा काय केलं म्हणजे जन्माचं सार्थक का होत? आम्ही 2 एकराची 10 एकर केली, आमच्या जन्माची सार्थकता नाही काय? महाराज म्हणतात नाही. मग काय केलं म्हणजे जन्म? तुकोबारांनी एका शब्दात सांगितलं, ही वस्तू ज्याच्याकरता मिळाली ती त्याच्याकरता वापरली की वस्तूची सार्थकता असते. आणि नको त्या ठिकाणी वापरली की वस्तू वाया जाते. ज्ञानोबा म्हणतात ना, ज्या घरामध्ये दूध आहे ते दूध वासराला दूध केलं तरी दूध सारखीच लागलं म्हटलं जाईल. डेअरीला दिलं तर 2 पैशाची संसाराला मदत होते, सारखीच लागलं म्हटलं जाईल. घरी मुलांना दिलं तर पोरं चांगलं धडधाकड होते, सारखीच लागलं म्हटलं जाईल. एखाद्या उपवासी माणसाला दिलं तर पुण्य होईल, सारखीच लागेल. पण ती बाई एवढी हुशार होती, त्या बाईने यातलं काहीच नाही केलं. ते दूध गंजामध्ये टाकलं, तो गंज चुलीवर ठेवला, खालून मोठा जाळ लावला, शेजारीच्या घरी गप्पा मारत बसलो. आता त्या दुधाने विचार केला, राहण्यात काही आपली इच्छा नाही, त्याच्या घरी राहण्यापेक्षा त्या दुधाला राहणाऱ्या दुधाने गंजामधून खाली चुलीमध्ये, म्हणजे ते दूध काय म्हणतात त्याला आपल्या भागात उतू गेलं. ना दूध वाढे का खावं पावे, ते उतूनही जायचं व्हावे. ज्ञानोबा म्हणतात ते दूध ज्याच्याकरता होतं त्याकरता वापरलं गेलं असतं तर ते सारखी लागलं असतं. आता नको त्या ठिकाणी वापरल्यामुळे ते वाया गेलं. तसा हा जन्म ज्याच्याकरता मिळाला, हा त्याच्याकरता वापरला तर या जन्माची सार्थकता आहे. आणि नको त्या ठिकाणी वापरला तर जन्म
मी ज्याच्याकरता जगायला पाहिजे मी त्याकरता जगलो, माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी ज्याकरता जगायला पाहिजे मी त्याकरता जगलो, म्हणून मला जगलेल्या आयुष्याचा आनंद वाटते. माणसाला जगलेल्या आयुष्याचा आनंद वाटायला पाहिजे. आपण जे जगलो ना आपल्या भूतकाळाकडे करता माझं वाक्य एवढं लक्षात ठेवा. आपण जे जगलोय आतापर्यंत त्या जगलेल्या आयुष्याचा आनंद वाटायला पाहिजे बरं. काही लोक असं जगतात की त्या जगण्याचा आनंद त्यांना वाटत नाही, सगळ्या गावाला येत. सगळं जगण्याचा आनंद सर्वांना वाटतं. आपण जे जीवन जगतो ना आपल्याला आनंद वाटायला पाहिजे, सगळं नाही वाटायचं आहे ना. मिलो किसी से ऐसे जिंदगी भर की पहचान बन जाए, पड़े कदम जमी पर ऐसे लोगों के दिल पर निशान बन जाए. अरे जीने को तो यहाँ हर कोई जी लेता है, लेकिन जो जिंदगी ऐसे औरों से लगती नुकसान बन जाए. आपण एक रुपये घेऊन जन्माला आलो, पण जाताना ज्याला लाखो रुपयात जागा करून जाता आला ना त्याच्या आयुष्याला जगलं असं म्हटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांना आज प्रत्येक माणूस कोणीच विसरला का? छत्रपती महाराजांचं नाव काढता बरोबर सर्वांच्या अंतःकरणामध्ये छत्रपती ही तर असं म्हणेल, ये डर है छत्रपती शिवाजी महाराज का, यहाँ किसी की मनमानी नहीं चलती, ये भी बात पक्की है, यहाँ किसी को परेशानी नहीं होती. अरे कुछ तो बात है मेरे छत्रपती शिवाजी महाराज, ये वरना जी दुनिया उनकी दीवानी नहीं होती. छत्रपती शिवाजी महाराज एक हृदय घेऊन जन्माला आलो, पण जाताना ज्याला लाखो हृदय जागा करून जाता आलं ना त्याच्या आयुष्याला जगलं असं म्हटलं पाहिजे. जगलेल्या आयुष्याचं कौतुक ज्याला वाटते तो खरं जगला. जगलेल्या आयुष्याचं कौतुक बरेच लोकांना हळूहळू वाटते बरं. 70-80 वर्षाचं वय झालं आणि मग असे सुंदर असे टाळकरी पाहिले की बऱ्याच लोकांना असं वाटते की खरंच पहिले टाळकरी झालं असतं तर चांगलं झालं असतं. कधीतरी ज्ञानोबाराच्या सोहळ्यात वारी केली असती तर बरं. पण आता विचार करून काही फायदा आहे काय? आता बसल्या जागेवर होत नाही. आता विचार, कारण प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. समजा एखाद्या माणसाने 70-80 वर्षी जर 5 मजली इमारत बांधायची ठरवली, एखाद्या माणसाने 70-80 वर्षी जर 5 मजली इमारत बांधायची ठरवली, काय होईल? वर्षी श्राद्ध वास्तुशांती एकाच दिवशी करावं लागेल माणसाने. आणि बंगला बांधला तरी आपल्या उपयोगाचा काय हो? एका माणसाला नेहमी वाटायचं आपला बंगला असला पाहिजे, बंगल्यासाठी पैसा लागतो म्हणून तो पैसा गोळा करत राहिला. आयुष्याची 70 वर्ष संपली पैसा गोळा करता करता, त्याला वाटलं बंगला बांधला पाहिजे, बंगल्यासाठी पैसा लागतो, पैसा गोळा करत राहिला आणि 70व्या वर्षी त्याने 5 मजली इमारत बांधायला सुरुवात केली. काही वर्षात त्या ठिकाणी 5 कोटीचा बंगला उभा राहिला, पण त्या बंगल्याचा उपभोग घेण्यासाठी त्याच्या इंद्रियांनी त्याची साथ सोडली होती. एवढा शाही बंगला असून त्याला त्याचा उपभोग घेता आला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. आयुष्यभर उभ्या केलेल्या बंगल्यातून मेल्यावर 7 तासात त्याला नातेवाईकांनी घरातून बाहेर काढलं. बंगल्यात झोपायला त्याला मास्टर बेडरूम, त्यावर लुसलुशीत गादी, सुंदर बेडशीट होतं, पण मेल्यावर मात्र त्याच्या नशिबी जुनी पुराणी लोखंडी खाट फाटकं बेडशीट होतं. बंगल्यामध्ये आंघोळीला 5 लाखाचा बाथरूम होता. किती? 5 लाखाचा बाथरूम होता. त्यात टब बाथरूम, गरम पाण्याचा शावर, साबण, शॅम्पू, चारी बाजूने आरशे, महागडी बाथरूम होती. तरी त्याच्या शेवटच्या आंघोळीचं पाणी तापलं उघड्यावर. शेवटची आंघोळ झाली रस्त्यावर. गावातलं कोणी असं म्हटलं नाही भाऊची आंघोळ शावर खाली होऊन जाऊ द्या, नाही म्हटलं. दारात 50 लाखाची गाडी उभी होती, पण असं कोणी म्हटलं नाही आयुष्यभर ज्या गाडीत फिरला त्या गाडीत घेऊन जाऊ, नाही म्हटलं. कारण राजा असो का रंक असो, गरीब असो का श्रीमंत, सर्वांची एकसारखी वारी. 4च खांदेकरी एकच मळ केलं. फक्त फरक एवढा आहे, कोणाला चंदन भेटते, कोणाला बाबूल भेटते, कोणाला नीम भेटते, कोणाला तूप भेटते, कोणाला रॉकेल, बाकी काय फरक आहे? आणि शेवटी होते सर्वांची राख. असं काही आहे का? हा श्रीमंत आहे, याला जाळल्यानंतर याचं सोनं झालं आणि हा गरीब आहे याची राख झाली, असं काही फरक आहे का? सगळ्यांची राख होते. आपल्या अनमोल जीवनाचं रूपांतर, वाक्य आहे का, आपल्या अनमोल जीवनाचं रूपांतर अशा राखेत होण्याआधी जीवनामध्ये एक तरी प्रत्येक माणसानं असं काम करा की गावातली भविष्यातली येणारी पुढच्या पिढीनं आपलं नाव घेतलं पाहिजे. नाही हो, आमच्या गावचा तो व्यक्ती होता, गावाकरता हे चांगलं काम करून ठेवलं म्हणून आज आम्हाला सोन्याचे दिवस दिसतात. नाही हो, आमच्या गावातला तो व्यक्ती होता, गरिबाच्या सुखादुखामध्ये धावून जात होता. नाही हो, आमच्या गावचा तो व्यक्ती होता, दवाखान्याचं काम पडलं ना तर अर्ध्या रात्री उठून मदत करत होता. नाही हो, आमच्या गावचा तो व्यक्ती होता, गरिबाच्या हुशार मुलीला मदत केली त्याने. नाही हो, आमच्या गावचा तो व्यक्ती होता, कोणाच्या घरी काही असतं ना कार्यक्रम, स्वतःचा संसार सोडून हजेरी देत होता. नाही हो, आमच्या गावचा तो व्यक्ती होता, सर्वांच्या गावाच्या उपयोगामध्ये काम शरीर झिजवत होता. असं वाक्य ज्या व्यक्तीबद्दल निघत असेल ना तो माणूस जीवन जगला. विठला विठला आयुष्यात भरपूर पैसा कमवला म्हणून जन्माचं सार्थक झालं नका, कारण पैशाला ठराविक रेषेपर्यंत महत्व आहे. जन्माची एखाद्याने भरपूर पैसा मिळवला म्हणून जन्माचं सार्थक झालं म्हणता येणार नाही आपल्याला. तुम्ही पहा, पैशाला ठराविक रेषेपर्यंत मला सांगा, स्वयंपाकामध्ये मीठ महत्वाचं असते की नाही? स्वयंपाकामध्ये मीठ टाकलं नाही तर काय होईल? स्वयंपाक चांगला होईल का? चांगला होणार नाही. स्वयंपाकामध्ये मीठ असलं पाहिजे. मग मिठाने जर स्वयंपाक चांगला होता तर मग किती थैल्या टाकलं चालेल काय? नाही. किती असलं पाहिजे? योग्य प्रमाणात स्वयंपाकात मीठ असलं पाहिजे.
तसं जीवनामध्ये पैसाही योग्य प्रमाणात असला पाहिजे. कहते हैं ना, पैसा नमक की तरह है, जो जरूरत से ज्यादा हो तो जिंदगी का स्वाद बिगाड़ देता. इतिहास में आपको कई ऐसे उदाहरण मिल जाएंगे जिनके पास पैसा तो बेशुमार था, मगर फिर भी वो मरे तो उनके पास रोने वाला भी कोई नहीं था. म्हणून आमचा इतिहास आम्हाला सांगतो, पैसा आला की उन्मत्त होऊ नका. बरेच लोकांजवळ पैसा आला नाही की त्याची छाती काढून चालतात. आमचा इतिहास आम्हाला सांगतो की पैसा आला की तुम्ही छाती काढून असे रुबाबदारपणाने चालू नका. कारण 100 पुराचा बाप आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि माझी तुकोबारा साध्या झोपडीमध्ये राहायचे तरी त्यांना घ्यायला जगाचा बाप विमान घेऊन आला. म्हणून पैसा मिळवला म्हणून जन्माचं सार्थक झालं म्हणता येणार नाही. एखाद्याने मोठा बंगला बांधला, जन्माचं सार्थक नाही म्हणता येणार. घराचं काय मला सांगा. ज्या घरामध्ये आज आपण राहतो उद्या त्या घरामध्ये आपण असू काय? आपल्या जागी फक्त आपला एक पाय दीडचा, तोही मुलगा चांगला असला तर असेल, नाही तर तोही नसेल. आणि तो फोटोही फक्त काही दिवस राहील, काही दिवसांचा फोटो खाली पडेल, फक्त खिळा राहील, काही दिवसांचा खिळाही खाली पडेल, फक्त छिद्र राहील. कोणाच्या घरात? आपल्या घरात आपल्याच नावाचं छिद्र उडेल. पण वाक्य का, आपल्या अनमोल जीवनाचं रूपांतर अशा छिद्र्यात होण्याआधी ज्याने आपल्या आयुष्याचं रूपांतर उत्सवात केलं त्या माणसाच्या जन्माचं सार्थक झालं. आणि माझ्या तुकोबारायच्या जीवनाचा सांभाळ संतांनी केल्यामुळे तुकोबारायच्या जीवनाचं रूपांतर बीजोत्सवात झालं. म्हणून तर तुकोबाराय म्हणू शकतात आजी फलं झाले साचे. तुकोबारांना विचार ना, सगळं तुम्ही स्वबळावर केलं का? तुमच्यामुळे झालं का? महाराज म्हणतात, मी काही नाही केलं, तुम्ही सांभाळ केला म्हणून. तुम्ही सांभाळ केला म्हणून दुसरं चरण. तुम्ही सांभाळ केला ना, तुम्ही सांभाळ केला म्हणून आजी फलं झाले. एक सांगू का सज्जनो, मध्ये एक वाक्य परत ऐका. एवढं वाक्य कायम लक्षात ठेवा. कायम कीर्तन नाही लक्षात आलं तरी चालेल. साधून आपला स्वीकार करणं गरजेचं आहे. साधून आपल्याला आपलं म्हणणं गरजेचं आहे. साधू आपला स्वीकार जर ज्या दिवशी करतील ना, तुमचं जीवन कसंही असू द्या हो, तुमचं जीवन जगाला वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन, एक मी उदाहरणाने सांगतो. एक साधू महात्मा रस्त्याने चालत होते. रस्त्याने चालत असताना त्यांना तहान लागली. समोर एका कुंभार, दृष्टांचं लक्ष देऊ नये का, साधूला तहान लागली, रस्त्याने चालत होते. समोर एका कुंभाराचं घर होतं. साधूनं पाणी मागितलं. कुंभाराने आदरपूर्वक आणून साधूला पाणी दिलं. साधूने पाणी पिल्यानंतर तिथून जाणार, पण जात असताना साधूचं लक्ष बाजूला ठेवलेल्या एका मळक्यावरती गेलं. एका बाजूला एक कुंभाराच्या घरी मळक्यांचा ढीग होता आणि एक मळकं असं बाजूला पडलेलं होतं. साधूची नजर त्या एका मळक्याकडे गेली आणि साधूने विचारलं, का रे हे मळकं असं बाजूला का ठेवलं आणि हा एका इकडे ढीग का आहे मळक्यांचा, का मळकं असं बाजूला ठेवलं? त्या कुंभाराने सांगितलं, म्हणे महाराज या मळक्याला गळती लागलेली आहे, हे मळकं खराब झालेलं आहे, हे म्हणून बाजूला ठेवलं. मग साधू म्हणायला लागले, एक काम कर ना, हे गळती लागलेलं मळकं तू मला दे ना.
कुंभार म्हणायला लागला, महाराज न्यायचं असेल तर चांगलं न्या, ते गळती लागलेलं खराब मळकं कशाला नेता, चांगलं न्या ना, मी चांगलं देतो ना. साधू म्हणायला लागले, नाही मला पाहिजे तर तू हेच दे, देशील तर हेच दे. कुंभार म्हणायला लागला, ठीक आहे महाराज, जशी तुमची इच्छा. कुंभाराने ते गळती लागलेलं मळकं साधूच्या हाती दिलं. साधूनं ते मळकं घेतलं, स्वच्छ धुवून काढलं आणि शिवलिंगावरती बांधून ठेवलं. बरोबर पाण्याचा थेंब थेंब शिवपिंडावरती पडायचा. लोक दर्शनाला यायचे. शिवपिंडीचं दर्शन केल्यानंतर त्या मळक्यालाही हात जोडायचे की बाबा रे, आम्ही फक्त दर्शना करता येतो, तू तर भगवंताच्या सेवेत अखंड आहेस, तुलाही आमचा नमस्कार असो. माझा दृष्टांत संपला, सिद्धांत महत्वाचा आहे ऐका. साधूची दृष्टी जायच्या अगोदर कुंभाराच्या घरी ते मळकं कसं पडलेलं होतं, निरुपयोगी म्हणून पडलेलं होतं. एका बाजूला निरुपयोगी म्हणून पडलेलं होतं, कोणी त्याच्याकडे पाहत नव्हतं. पण साधूने मळक्याचा स्वीकार केला तर ते देव कार्य करू लागलं आणि जगाला वंदनीय ठरलं. त्या एका निर्जीव मळक्याचा साधूने स्वीकार करून जर ते जगाला वंदनीय होत असेल, अरे आपण जिती जागती माणसं आहोत, आपला स्वीकार जर संतांनी केला तर आपलं जीवन का परिवर्तित होणार नाही. आम्ही निरुपयोगी म्हणून पडलेलो होतो, आमचं काय होतो, काय आम्ही सामान्य होतो ना. पण गुरुवारी यशवंतजी बाबांनी बरोबर या मळक्याला हाती धरलं आणि हे मळकं जगाला वंदनीय झालं. विठाला विठाला साधूने मळक्याचा स्वीकार करणं गरजेचं असते. हे मळकच आहे ना, हे कधी फुटेल ते सांगतो. हे मळकच आहे ना, कधी फुटेल सांगता येते काय? हे फुटणे मला सांगा, माणूस कधी जरी सांगता येते का? काही शाश्वत आहे काय नाही. घरामध्ये आपण ज्यावेळेस सिलेंडर भरून आणतो, बाई काय म्हणते की सिलेंडर संपलं, सिलेंडर भरून आण. याला याच्याकडेच का मग आणायचं, हे आणा, हा फक्त नावाले घरचा मालक असते. या ना बाई म्हणते सिलेंडर संपलं भरून आणा, हा जाते सिलेंडर भरून आणते. घरातली बाई काय करते तुम्ही पहा, सिलेंडरवर नाही तर कॅलेंडरवर सिलेंडर आणल्याची तारीख लिहते. पण मी तुम्हाला 4 दिवस सांगतो, ते बाई किती शिकलेली असू द्या, MA-PhD झालेली असू द्या, त्या बाईला सिलेंडर आणल्याची तारीख लिहता येते. पण सिलेंडर कधी संपेल याची तारीख लिहता येते का नाही लिहता येत? कारण सिलेंडर कधी संपेल सांगता येत नाही ना, ते कोणी क्षणी संपू शकते. जसं त्या सिलेंडरचं ही एक फक्त सिलेंडर म्हणल्यावर माझ्याकडे पाहिलं पाहिजे असं काही नाही बरं. आपल्या सिलेंडरकडे पाहून घ्या आपण. हे सिलेंडर संपायच्या आत साधूने ज्याचा स्वीकार केला ना, ते मळकं निश्चित जगाला वंदनीय होते. विठाला विठाला असा होतो खितपट पडलेला, पण सापडले वाटे सासंगासानं मस्तकी तो जाणं, माझा अंगीकार केला आणि मग आजी फल झाले. मग बळी रसली खंती. माझ्या जीवनातली भीती या जगात सर्वांच्या ठिकाणी आहे बरं. असा एकही माणूस नाही की त्याच्या जीवनात भीती नाही. भीती देवाने का भीती सर्वांच्या ठिकाणी आहे? कारण देवाने काही गोष्टी तुम्ही पहा, सर्वांच्या ठिकाणी भीती काय आहे? देवाने काही गोष्टी पशुला दिल्या, काही मानवाला दिल्या, आणि काही मानव असो का पशु असो यांना समान दिल्या. काही गोष्टी देवाने फक्त पशुजोड दिल्या. ज्ञानोबाराय म्हणतात, सलिली पै जैसे एक होणी मिनली असे, निवडोनी राजहंसे वेगळे किजे. ज्ञानोबाराय म्हणतात, दूध आणि पाणी एकत्र असेल तर ते वेगळं करण्याची कला जगाच्या पाठीवर फक्त एकाच जणाकडे आहे. कोणाकडे? राजहंसाकडे. माणसाकडे कला आहे का? ते देवानं फक्त राजहंसाजवळ कला दिली. विष आणि पाणी एकत्र असेल तर ते ओळखण्याची कला जगाच्या पाठीवर फक्त एकाच जणाकडे आहे. कोणाकडे? गाढवाकडे ते कला आहे. गाढवाला विषयुक्त पाणी ओळखते गाढव. पूर्वीचे राजे महाराजे युद्धाला जात होते ना, संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 35,000ची फौज फक्त तळ्यामध्ये विष काढून मारली. म्हणून पूर्वीचे राजे महाराजे सैन्याला पाणी पाजवायच्या अगोदर गाढवाला पाणी पाजत होते, कारण समोरचा शत्रू तळ्यात विष काढून ठेवत होता. आणि गाढव विषयुक्त पाणी कधी पीत नसते. गाढवाला कितीही तहान लागलेली असू द्या, गाढव विषयुक्त पाणी कधी पीत नसते. कारण गाढवाला कळते काय पिण्यायोग्य आहे आणि काय पिण्यायोग्य नाही. हे कोणाला कळते? हे ऐका, काय पिण्यायोग्य आहे काय पिण्यायोग्य नाही हे गाढवालाही कळते. ज्यांना कळत नसेल त्यांच्यापेक्षा गाढव बरे. आता असं म्हणे, हे कला फक्त देवाने गाढवाजवळ दिली. काही गोष्टी देवाने माणसाजवळ दिल्या. कसं राहावं, कसं उठावं, कसं बसावं. गावामध्ये 7 दिवस सप्ताह चालू आहे, आपण 1 दिवस तरी हजेरी दिली पाहिजे. हे विचार माणसाजवळ आहेत, गाढवाजवळ आहेत काय? गाढवाले असं कधी वाटते काय आपण कीर्तन ऐकलं पाहिजे? गाढवाले कधीतरी असं वाटतं काय की आपण गावात सप्ताह आहे तर आपण काहीतरी श्रमदान केलं पाहिजे? नाही वाटत. गावाद्वारे कधी असं वाटतं काय गावात सप्ताह चालू आहे आपण 2 पैसे वर्गणी दिली पाहिजे? नाही, कारण ती विचार करण्याची क्षमताच नाही. देवानं काही गोष्टी पशुजोड दिल्या, काही गोष्टी माणसाजोड दिल्या, आणि 4 गोष्टी अशा आहेत की मानव असो का पशु असो सर्वांना सन्मान दिल्या. 4 गोष्टी कोणत्या? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एकच पशुभिही नराणाम. आहार म्हणजे भूक.
भूक माणसाजवळही आहे, भूक पशुजवळही आहे. भूक माणसाजवळही आहे, भूक कुत्र्याजवळही आहे. कुत्र्यालाही भूक लागते, माणसालाही. काही फरक आहे का? फक्त फरक करायचा झाला तर एवढाच फरक करता येईल की कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर येऊन शेपूट हलवतो आणि मालकाला भूक लागली तर मालक मालकीने समोर जाऊन ताट वाढून मागतो. नाही, तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका, माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. मालक मालकीने समोर जाऊन ताट वाढून मागतो, एवढाच. काही फरक आहे का भूकेमध्ये? भय नावाचा मनोविकार कुत्र्यात आहे, तसा माणसातही आहे की नाही. फक्त फरक एवढा आहे की मालकाच्या हातात काठी दिसली की कुत्र्याला भीती वाटते, मालकीच्या हातात लाटणं दिसलं की. या जगामध्ये त्या भर्तृहरींचा एक श्लोक आहे. भर्तृहरींचा माझ्या मॉनिटरला आवाज नाही, सगळं वरचे आवाज आहे. भर्तृहरींचा एक श्लोक आहे. भर्तृहरी म्हणतात, आवाज कमी ठेवला चालेल वाटतं. भर्तृहरी म्हणतात, भोगे रोगे भयम, कुलेक्षिती भयम, नीते नुपाला भयम, माने दैन्य भयम, बले विपू भयम, रूपे जळाय भयम, शास्त्रवाद भयम, सत्येंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्व वस्तू भयानितम भवितृणाम वैराग्य नेवा भयम. तुकोबाराय म्हणतात, भोगे रोगे भयम. पहिली भोगाच्या ठिकाणी रोगाची भीती आहे. आज जगामध्ये भोग वाढले, सगळ्या बाबतीतले वाढले. जेवणाचा आहार बी लोकांचा आता चुकत. शास्त्राने जेवणाची पद्धती सांगितलेली आहे की नाही. शास्त्र नाश्ता कसा करावा याची शास्त्रानं पद्धत सांगितली. शास्त्र म्हणते नाश्ता म्हणजे अश्लितम. अश्लितम म्हणजे नाश्ता म्हणजे नाश्ता कसा केला पाहिजे. शास्त्र म्हणते खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे आणि न खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे, त्याला म्हणतात. पण काही जणांचा नाश्ता काष्टा पिठोस्तर नाश्ता असतो. आता खरं सांगा, नाश्ता चांगला झाला मग दुपारच्या जेवणाचा तरी विचार करायला पाहिजे ना. काही दुपारी लोक असे जेवतात जशी कापसाची थाली भरणं चालू. कापसाची थाली भरताना पहा तुम्ही, एक मग्गा पाण्याचा आणि एक थाली, एक मग्गा पाण्याचा एक थाली. तसं याने धरत नाही का, एक बोट पाण्याचा आणि एक घास पोळीचा, एक बोट पाण्याचा, हा इथपर्यंत ते थाली तरी भरणं चालू असते. मग संध्याकाळी जेवणाचा तरी विचार करायला पाहिजे ना. तर संध्याकाळी लोक दाबून जेवतात. तुमच्याकडे दाबून जेवण माहिती आहे का? तुमच्या गावात दाबून जेवण माहिती आहे का तुमच्याकडे? दाबून जेवण म्हणजे हे पोट, हे पोट आता नरम आहे ना, नरम. आणि हे कपाळ कसं आहे? कडक आहे. हे पोट या कपाळा एवढं कडक होईपर्यंत जेवण करत राहणं, त्याला म्हणतात उद्यापासून. महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी भोगे रोगे भयम भीती नाही. का नाही? कारण युक्त आहार विहार. भोगे रोगे भयम, कुलेक्षिती भयम, पतनाची भीती संपली. पतन त्याचं होते ज्याचं पाप असेल. महाराज म्हणतात लागोनी पाप पुण्य अंगा, ही भीती संपली. माने दैन्य भयम भीती संपली, कारण मानदंभ चेष्टा, तो सुकाराची निष्ठा. रूपे जळा भयम भीती संपली, कारण आम्हाला कळालं संतांच्या कृपेने देह जाईल. शास्त्रीवाद भयम भीती संपली, आम्ही हरिदास सुराशी वादच करत नाही. बले विपू भयम भीती संपली, कारण बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. काळाची भीती संपली आमच्या ठिकाणी, कारण जगा काळच आहे, आम्ही माथा दिला पाहिजे. कोणतीच भीती आमच्या ठिकाणी राहिली नाही. आणि जशी भीती राहिली नाही, भय निरसली, तशी खंतीही निरसली. विठाला विठाला माझ्या जीवनातली आता चिंताही संपली, भय निरसली, खंती. एवढंच नव्हे तर तुम्ही संतांनी सांभाळ केल्यामुळे आता माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि आता माझं जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. माझं जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. माझं जीवन आता कृतार्थ झालं. महाराज म्हणतात, आता इच्छा केली ते पावलो हे जे शब्द आहेत ना अभंगातले, हे शब्द पारमार्थिक लेवलचे आहेत बरं, संसारिक लेवलवरचे हे शब्द नाही. कारण संसारामध्ये इच्छा केली ते पावलो हे जुटतच नाही. संसारामध्ये इच्छा केली ते जुटते काय? संसारामध्ये माणूस समाधानी आहे का? समाधान नाही हो. आता काय भाव? 65चे भाव चालू आहे. समजा 700 भाव भेटले, एखाद्याला विचारा काय आता समाधानी आहे का? तुम्हाला वाटते का? त्याला 750 अपेक्षा. बरं 7.5 वर भाव जाऊ द्या, अपेक्षा कशाची असते? अरे म्हणून इच्छा केली ते पावलं हे जे तुकोबाराचे शब्द आहेत ना, हे संसारातले तुकोबारांनी संसारातला कोणताच विषय गाठ्यामध्ये कधी व्यक्त नाही केला तुकोबारांनी. हे शब्द सगळे परमार्थातले. संसारामध्ये तुम्ही पहा, ज्याच्याकडे 1 रुपया आहे त्याला असं वाटते 100 रुपये असले तर बरं पाहिजे. 100वाल्याला वाटते 1000 रुपये असले तर बरं झालं पाहिजे. 1000वाला असं वाटते की लाख रुपये असले पाहिजे. लाख रुपयाला वाटते आपण गावचा सरपंच तरी असलो पाहिजे. सरपंचाला वाटते पंचायत समितीत गेलो पाहिजे. त्याला वाटते जिल्हा परिषद मध्ये गेलो पाहिजे. त्याला वाटते आमदार झालो पाहिजे. आमदाराला वाटते खासदार झालो पाहिजे. खासदारला वाटते पाहिजे आपण मंत्री झालो पाहिजे. मंत्र्याला असं वाटते की आपल्याकडे असं खातं आलं पाहिजे की आपल्याला चांगलं खातं आलं पाहिजे. हे चांगलं खातं म्हटलं मी. आशा समाप्त होते काय संसारामध्ये? हे एक सांगू का? समाधान, माझं वाक्य परत ऐका, समाधान आणि संसार ह्या 2 गोष्टी जुटत नाही. हे 36 चाकले हे नाही जुटत. संसारामध्ये काय भेटलं म्हणजे समाधान. एक जण दुकानात छत्री घ्यायला गेला, त्यांना विचारलं का छत्री कशी? दुकानदारानं सांगितलं छत्री 100 रुपयाला. हा म्हणायला लागला, एक काम करा दुकानदार साहेब,
कमी जास्त करून 80 रुपयाला देऊन टाका ना. दुकानदार म्हणे सर बाबा ठीक आहे तू 80ला घे. आता दुकानदार 80ला द्यायला तयार झाला, आता तरी या समाधानी पाहिजे ना. हा विचार करते ज्या अर्थी दुकानदार 80ला द्यायला तयार आहे त्या अर्थी अजूनही आपण सौद्या फसलो म्हणे. हा म्हणे एक काम करा ना 60ला द्या ना 60ला. दुकानदाराने याच्याकडेच पाहिलं असं. दुकानदाराला वाटलं गिराईक लय भारी आहे, पण दुकानदार पक्का होता. त्यांना ठरवलं म्हणे याला एक छत्री द्यायची. म्हणजे त्यानं पक्क ठरवलं. असं समजायचं एक दुकानात छत्री आलीच नाही, त्यानं पक्क ठरवलं. दुकानदार म्हणे चल बाबा ठीक आहे तू 60ला घे पण छत्री घे. हा म्हणे एक काम करा ना 40ला द्या ना. दुकानदार म्हणते तू 40ला घे तू पण तू तू लवकर घे. हा म्हणे 20ला द्या ना 20ला. दुकानदार म्हणते तू 20ला घे बाबा पण तू छत्री घे. हा म्हणे 10ला. दुकानदार म्हणे तू 10ला घे छत्री घे. हा म्हणे फुकट देता काय. दुकानदार म्हणे तू फुकट घेऊन जा. हा म्हणे मग 2 देता काय. समाधान आणि संसार या 2 गोष्टी दिसत नाही. म्हणून या अभंगातले जे शब्द आहेत ना, इच्छा केली ते पावलो, हे शब्द तुकोबाराचे संसारातले नाही, हे पारमार्थिक लेवलवरचे शब्द आहेत. मग कोणती इच्छा होती तुकोबारायांना? एकच इच्छा होती तुकोबारायांना, कैमी उद्धार पावे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. देव कृपा करील मज काय लाज राखील. बजरंग बलीच्या कृपेने विभीषणाची चिंता दूर झाली, हे कैमी उद्धार पावे. मातंग ऋषीच्या कृपेने शबरीची चिंता दूर झाली, तुम्ही संतांनी सांभाळ केल्यामुळे. मी इच्छा केली होती कैमी उद्धार पावे, तुम्ही सांभाळ केल्यामुळे इच्छा पूर्ण झाली. एवढंच नव्हे, अख्ख्या जगावर सत्ता गाजवणारा काळ आता माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही. शेवटचं चरण तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ कुमारी
जाऊन द्या ना याच्याकरता असं काहीतरी विशेष झालं ना, म्हणजे सुंदर असं काहीतरी मृदंग वाजला, सुंदर ताल झाली की टाळी वाजवता तो प्रतिसाद असतो. नाही तर मग कालिदासाला देवी प्रसन्न झाली. कालिदासाले आणि कालिदासाले देवी म्हणे मान कालिदास खूप मोठे कवी होते, खूप मोठे कवी होते. कालिदासाले देवी प्रसन्न झाली. कालिदासाले म्हणे मान कालिदास तुला काय पाहिजे, मी तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. कालिदासाने सांगितलं मला काहीच नाही पाहिजे, तुमचा आशीर्वाद द्या. नाही म्हणे काहीतरी मान म्हणे माझ्याकडे. कालिदासाने एकच सांगितलं म्हणे माते मला एकच वरदान द्या की ज्या लोकांना गुणाची किंमत नाही त्यांच्या समोर गुण प्रगट करण्याची संधी आयुष्यात देऊ नका देऊ. वा म्हणून टाळीवाज होता. आता हे पुंडलिक वर्ग बरोबर आहे ना, हे पुंडलिक वर्ग म्हटलं ना की असं सगळ्यांनी जय जयकार करायचा. आमच्या गावात आहे ना असं पुंडलिक वर्ग म्हटले कसे लोक असे असा मुरंब्या लोक आवाज जातो. बरोबर आहे ना. सर्वांनी आता सर्वांनी खाली बसलेल्या सर्वांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. फक्त पुरुष मंडळी माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आवाज असं एवढा नाही आला जेवढी उपस्थिती आहे महिलांची. आता महिलांचा आवाज. जगद्गुरु तुकाराम महाराज की. नाही त्यांच्या बरोबर महिला म्हणतात फक्त खायचं. सद्गुरु गजानन महाराज की. अरे वा सर्वांनी आता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणध्वंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान विष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्प आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ समतानिष्ठ सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ निष्ठाहारी प्रतिभासंपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी दूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. अरे आज इतकी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे. या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तीदायक असं बरंच काही आहे. अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी. शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी आणि पेशेसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती. अरे पेटविली रणांगणी या जिजाजीला मातीसाठी कमी करा. मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती पुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राज्यामध्ये कधी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगाच्या ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाचे परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे
लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस मिळत असेल तर या संकल्पनेचे उद्गाते आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरती झाला त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं की जो व्यक्ती निघून गेल्यानंतरही ज्या व्यक्तीसाठी अजूनही 120 देशामध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनचरित्रावरती अभ्यास चालू आहे ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तीकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहास ज्या राजाचं नाव घेतो ना त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे मी तर असं म्हणेल भूतकाळामध्ये काही राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेले. पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखे तेजस्वी होत आहे ना ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता. माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं, जगाऊ सुंदर असं ते स्वराज्य होतं. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता. अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता. स्वतःसाठी सारे जगतात हो या जगी पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते. म्हणून कितीही गुणगान तरी केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय होते. 350 वर्षे होऊन गेली आज माझ्या राजाच्या जन्माला तरी आजही इथला प्रत्येक माणूस छत्रपतीला विसरत नाही का? कारण या माणसानं जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे, या माणसानं केलेला पराक्रम इतका मोठा आहे आणि घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की 350 वर्षात काय पण चंद्र सूर्य असेपर्यंत इथला माणूस कधी छत्रपतीला विसरणार नाही. अरे कोण तो नेपोलियन, कोण तो हिटलर, कोण तो सिकंदर बादशाह ही माणसं सारी मोठी होती पण ही सारी व्यसनाच्या अधीन होती. पण काळाच्या ओघामध्ये आणि संकटाच्या नगरामध्ये माझ्या शिवबा राजाने कधीच व्यसन केलं नाही, कधीच नाही. पण आज एका गोष्टीचं दुर्दैव वाटते की ज्या राजाने आयुष्यामध्ये कधी व्यसनाला हात लावला नाही त्या राजाच्या जयंतीमध्ये आजचे तरुण पोटात दारून तोंडात गुटकान मग शिवाजी महाराज की जय म्हणून जयंती साजरी करतात. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे खरंच. ते एका पिक्चरामध्ये तो अमिताभ बच्चन म्हणते मैं मर्द टांगेवाला दुश्मन क्या मुझे मारेगा मेरा रखवाला ऊपरवाला. पण आजचा व्यसनाधीन झालेला तरुण म्हणतो मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, दुश्मन क्या मुझे मारेगा, मैं खुद ही मरने वाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन निष्कलंक होतं. माझ्या राजांनी आयुष्यात व्यसनाला कधी हात नाही लावला. अरे निष्कलंक जीवन होतं म्हणून तर औरंगजेबाने वर्णन एवढं की शत्रूही माझ्या राजाचं वर्णन करापासून स्वतःला आवरू शकला नाही. औरंगजेबाने माझ्या राजाचं वर्णन मी सांगेल प्रसंग आपल्याला ऐका. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो हुजूर बडी खुशी की खबर आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ? याने सांगितलं हुजूर बोले और दख्खन का काफर शिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. नमाजसाठी जमिनीवर असरली त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवा बोलता तेरे पास आ रहा है. अरे इथला रयतेचे विचार नसून औरंगजेबासारखा पुढे हा औरंगजेब काय म्हणतो, इथं हा औरंगजेब म्हणतो तुझे पता है कौन गया साथी? अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी है जो इस औरंगजेब को देख के ही भाग जाती है. लेकिन पूरी जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने सिवा जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता. माझा राजा कसा असेल महाराज? या औरंगजेबानं शिवाजी महाराजांचं दोष शिवाजी महाराजांनी काय एवढं वर्णनही शत्रू का करत होता? विठ्ठल माझ्या राजाचं का करत होता? कारण माझ्या राजाचं जीवनचरित्र एवढं निष्कलंक होतं की एवढा सुद्धा डाग नाही. अरे साहित्य खानावरती छापा टाकला ना शिवाजी महाराजांनी
त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाची बहिणीची मुलगी बेपत्ता, शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे शाहिस्ते खानाचे बोटो तुटून त्याच्या सैन्याची दानादान उडवून गेले शिवाजी महाराज. त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ येऊन सांगते, भाईजान मेरी बेटी लापता है, शायद शिवा के आदमी उसे ले गए. त्यावेळेला शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांगतो, बहिणा शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात लावत नाही. नहीं तो मेरी बेटी कहाँ गई, मेरी बेटी लापता है, मेरा यकीन है कि उसे शिवा के आदमी उसे ले गए. त्यावेळेला हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांगतो, अरे काळजी करू नको, शिवाजी राजाच्या माणसाने जर तिला पळवली असेल ना तर शिवाजी राजा पोटच्या पोळीसारखी तिची काळजी करेल. अरे परस्त्रीला आईच्या नजरेने पाहणारा माझा राजा निष्कलंक जीवन चरित्र होतो. आणि हे सर्व आदर्श माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामप्रभू करून घेतले आणि तुकोबारांची शिकवण ध्यानात ठेवली. विठ्ठल विठ्ठल माझ्या शिवाने अरे एकाही संकटासमोर हादरला नाही. आज थोडं संकट आलं तर तरुण व्यसनाकडे वळतात. महाराज ठीक झालं नाही, संसार कसा चालवायचा, लोक व्यसनाकडे जातात. माझ्या राजांवरती काय संकट आले नाही? अरे माझ्या राजांवरती सुद्धा संकट आले. दुष्काळ पडला एखाद्या वेळेला, अनेक संकट आले, पण माझ्या राजाने व्यसन हा पर्याय. अरे अनेक संकट आले. अफजल खानासारखं आलेलं संकट होतं ना, शाहिस्ते खानासारखं आलेलं. शाहिस्ते खानाचं खरं नाव माहिती काय होतं? शाहिस्ते खानाचं खरं नाव होतं अमीर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. कीर्तन झाल्यावर सांगतो म्हणजे हे अनेक शिवाजी महाराजांनी बघा, अफजल खान, याकूब खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंजुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकी बांद्रे, खराटे काटे, शिवाजी देवकांते, जिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावळीकर, शाहिस्ते खान, शेहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शेहजादा आजम, तिसरा शेहजादा कामबख्श, बेदार बख्श, मुइजुद्दीन खान जहान, बहादुर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, बरहमत खान, तबीयत खान, दाराब खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाहबुद्दीन खान, शाहिस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कदास खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम जुल्फी खान, लोधी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दी फत्ते खान, अब्दुल फत्ते खान, हसन मुनीम, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, मंशर, अब्दुल बेग, भाऊसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत, राजा किंदमू, राजा प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंबाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, जबरदस्त खान, बरकतदास खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवाये, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बाजीर बख्तियार, सुजन से बुंदेला, पुरनमल बुंदेला, चिरत शेख कचवा, राजा नरसिंहगौड, उदयराज मुंशी, निकलाव मुंशी, मिर्झा राजा. बोल ना करे बोल, हे त्याला मारून राहिला बघा. त्याला काय चालू होतं आपलं, कोणते नाव होते चालू, असे लय आहेत बरं. मी फक्त 459 सांगू शकतो, नाही तर खूप आहेत असे हे सगळे. आणि मी जे नावं सांगितलं ना, हे काही सामान्य सरदाराचे नाही सांगितले. यांच्या एकाच्या हाताखाली 40-40 हजाराची फौज होती. म्हणजे जेवढे नावं सांगितले याले गुन्हेला 40,000 करा. आणि एवढ्यांना शिवाजी महाराजांनी धडा शिकवला. मग माझा राजा कसा असेल, माझा राजा कसा. मी थोडं माझ्या राजांचं चरित्र बाजूला राहू देतो. मी एक दुसरा मुद्दा हाताळतो. एक दुसरा मुद्दा तुम्ही मला दुसरा मुद्दा का हाताळता, त्याचं कारण असं आहे की आज काय तारीख आहे, 16 फेब्रुवारी. काल किती तारीख होती, 15. हा तो 15 फेब्रुवारीचा दिवस आहे ज्यावेळेला संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात हजर केलं होतं ना. कैद झाले होते ना संभाजीराजे, कैद झाले होते, औरंगजेबाच्या दरबारात हजर केलं होतं ना. तो दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीचा. आज एक दिवस थोडा लेट आहे. मी थोडासा 5-10 मिनिटांमध्ये प्रसंग सांगतो. सेवेला पूर्ण विराम देतो. टाळी वाजवा. विठाला विठाला. 15 फेब्रुवारीच्या दिवशी संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करून औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर केल्या जाणार होते. औरंगजेब तख्तावर येऊन बसला होता आणि औरंगजेब विचार करत होता. औरंगजेब मनातल्या मनात विचार करत होता की 22 वर्षापूर्वी स्वतःचा पिता शिवाजी राजा कैदेत असताना तळपदारपणे वागणारा आणि आलमगीर औरंगजेबाच्या प्रश्नांना निडरपणे बाणेदार उत्तर देणारा संभाजी राजा आता स्वतः कैदेत असताना हा तीच तळप, तोच बाणेदारपणा, तोच निडरपणा दाखवते का स्वतःच्या जीवाला घाबरून प्राणाची भीक मागते, हे पाहण्यासाठी औरंगजेब उतावीळ झाला. औरंगजेब तख्तावर येऊन बसलेला होता आणि मग संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखरदंडामध्ये जेरबंद करून औरंगजेबानं पहिले सांगितलं होतं, संभाजी राजाला माझ्या समोर आणताल तर त्याला दोरात बांधून आणू नका, तो कसलाही दोर तोडते. आणि त्यानं दोर तोडला आणि एक पंच मला मारला की माझं राम नाम, क्योंकि सब लोग कहते उसका हाथ नहीं हातोड़ा है, जिससे गिर जाता है आदमी उठता नहीं. म्हणून साखरदंडामध्ये आणण्यात आला. म्हणून साखरदंडामध्ये कैद करून संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर करण्यात आले. औरंगजेब आणि संभाजीराजे या दोघांची नजर झाली आणि औरंगजेबाला स्पष्ट दिसलं की 12 दिवसाच्या प्रवासानंतर आणि शंभूराजा 12 दिवसाच्या प्रवासानंतर आणि अपमानास्पद हिंदीनंतरही शंभूराजांची मान ताठ होती.
बाण भाले तलवारी यांच्या असंख्य जखमांमुळे रक्ताने न्हाऊन निघाले त्यांचे कसलेले शरीर आणि बलदंड बाहू बांधून ठेवलेल्या स्थितीतही औरंगजेबाला युद्धाकरता बोलावत होते. त्यांच्या जोशामुळे लोक ते साखरदंड देखील तटातट सुटतील की काय असे वाटत होते. म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांना असे दूर अंतरावर उभे केले होते. त्या जेरबंद संभाजीराजाकडे पाहत असताना औरंगजेबाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याला क्षणभर हा भास वाटला. कारण एक किल्ला 6 वर्ष लढवणारा, बरामपूर औरंगाबादसह संपूर्ण मोगल प्रदेशावर स्मशानकाळा आणणारा, तर एकाच वेळी 10 शत्रूशी लढणारा, मोगलांच्या 7 लाख प्रचंड फौजेशी आपल्या थोड्या सैन्याने गडवी टक्कर देऊन बादशाही फौजेत दहशत निर्माण करणारा, अस्तिनातल्या निखारांचा वारंवार विमोड करणारा, शेहजादा अकबरला आश्रय देऊन हिंदुस्थानच्या शहेनशाहला खुले आव्हान देणारा, कच्छ पासून वराडपर्यंत, बरामपूर पासून ते मदुरईपर्यंत वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर हल्ले करणारा निडर शूर मुत्सद्दी विद्वान पराक्रमी संभाजीराजा आपल्या समोर उभा आहे. हे त्याला खरेच वाटत नव्हते. अरे ज्याला पकडण्यासाठी आपण जंग पोचाडले, ज्याला पकडण्यासाठी आपण बादशाही किमौज देखील त्यागला, तो संभाजीराजा आपल्या समोर उभा आहे हे त्याला खरंच वाटत नव्हते. हे त्याला कळालं की हे सर्व संभाजीराजा कैदेत सापडला हे फक्त परमेश्वराची कृपा आहे. म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानण्यासाठी हा औरंगजेब आपल्या राज्य सिंहासनावरून खाली उतरून गालिचेच्या कोपऱ्यावर बसून मस्तक जमिनीवर टेकून आणि वर हात करून त्यांनी त्या परमेश्वराचे आभार मानले. हे दृश्य पाहून सर्व दरबार चकित झाला. पण हेच दृश्य पाहून संभाजीराजे कवी कलशाला म्हणतात, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. अरे मरणाच्या दारात उभा आहे राजा, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, तरी राजाला भीती ना भय, राजा निर्भय. राजा विचारतो सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे? पण कवी कलश म्हणतो, जी राजाची सुनना चाहते है तुम कविता. संभाजीराजे म्हणतात, जी इस औरंगजेब को देखकर हम कविता सुनना चाहते हैं, सुनाओ हमें कविता. आणि मग कवी कलश म्हणतो, यावन रावण की सभा संभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेले रंग, जो रवि सती लखतई खद्यो तो होत बजरंग, राजन हो तुम साचे खूब लड़े तुम जंग, तू तप तेज निहार के तक तेज औरंग. कवी कलश म्हणतो, राजा रावणाच्या सभेत जसे बजरंग बलीला बांधून आणले होते ना, तसे या औरंगजेबासमोर तुला उपस्थित करण्यात आले. तेव्हा बजरंग बलीला जसा शेंदूर शोभत होता, तसे जबरदस्त रणांगण खेळून रक्ताने माखलेला तू दिसत आहे. राजा, सूर्याच्या तेजासमोर काळजाचा प्रकाश नाहीसे होतो ना, तसे तुझी दिव्य तेज पाहून त्या औरंगजेबाला सिंहासनावर बसायचे भान राहिले नाही. त्याचे सिंहासन त्यागून तो खाली उतरून तुला ताजीम देण्याकरता खाली उतरला. हे वाक्य ऐकल्यानंतर जवळ असलेला मुकरब खान म्हणते, चुप काफर चुप संभा. मुकरब खान म्हणते, संभा झुक जा आलमपना औरंगजेब के सामने. त्यावेळेला कवी कलश म्हणतो, मुकरब, अरे संभाजीराजे शेर है और शेर कभी झुकता नहीं, शेर तो दहाड़ता है. मुकरब खान म्हणतो चुप. अरे काफर, बादशाह के सामने खड़ा है तू. मुकरब खान म्हणतो, बादशाह के सामने खड़ा है तू. ये औरंगजेब बादशाह है, बादशाह. जबान संभाल के बात कर. संभाजीराजे म्हणतात, अरे औरंग, बादशाह वो नहीं होता जो सिंहासन पे राज करता है, अरे बादशाह तो वो होता है जो हर एक की धड़कन पे राज करता है. अरे औरंगजेब, भितुरने तू धाव साधला म्हणून पकडला गेलो, नाही तर शपथच्या भवानी मातीची तुला याच मातीत इथं मीच गाडलं असतं. लेकिन क्या करे, जब अपने ही शामिल हो दुश्मन की चाल में तो शेर भी फंस जाता है मकड़ी के जाल में. अरे औरंग, आज तो वक्त ने मुझे फंसाया है, लेकिन मैं परेशान नहीं हूं. अरे हालात से हार जाऊ, मैं इंसान नहीं हूं. संभाजीराजांचे स्वाभिमानी शब्द ऐकून औरंगजेबाला कळालं की लहानपणी याच्या अंतःकरणात जो स्वाभिमान होता तो आजही जिवंत आहे. आणि तो स्वाभिमान नष्ट करण्याकरता हा औरंगजेब संभाजीराजाला म्हणते, संभा कैद है तू हमारे सामने. अरे हार गया है तू, हमारे फौज के सामने हार गया है तू. संभाजीराजे म्हणतात, अरे औरंग, कौन जीता कौन हारा ये तो वक्त बताएगा, लेकिन इतिहास हमेशा याद रखेगा कि एक शेर शिवाजी का एक छावा संभाजी तेरे 7 लाख मुगलों पे भारी पड़ा था. औरंगजेब म्हणतो, देख देख संभा, तू हमारे सामने झुक जा, रहीम की भीख मांग, हम तुझे छोड़ देंगे. संभा झुक जा हमारे सामने. संभाजीराजे म्हणतात, औरंगजेबा, मी तुझ्यासमोर कधी झुकणार नाही. तू काय मला मरणाची भीती दाखवतोस? मी अजरामर आहे. कारण आमचा शास्त्र आम्हाला सांगते, नैनम छिंदंती शस्त्रांनी तू माझ्या शरीराला नष्ट करशील, पण मी इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि मातीच्या कणाकणामध्ये जिवंत असेल. आणि तू पूर्ण हिंदुस्थान जिंकला, पण संभाजीला जिंकू शकला नाही. या भावनेने तुझ्या मनात जिवंत राहून तुला सतावत राहील. संभाजीराजांचे स्वाभिमानी शब्द ऐकून या औरंगजेबाला कळेना कैदेत कोण आहे तो कामी.
कारण त्याच्यासमोर कैसून आणले राजे महाराजे झुकत होते, वाकत होते, नमत होते प्राणाची बी, पण आज संभाजीराजा झुकत नाही, वाकत नाही, नमत नाही. शेवटी संभाजीराजांचा बाणेदारपणा पाहून हा औरंगजेब म्हणतो, अरे मराठे क्या खिलाते अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ एक भी शख्स पैसा हमारे जनाने में. अरे काय खायला घालतात आपल्या पोराला, तसं एक बी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं. संभाजीराजे म्हणतात, अरे तुझ्या पोटी कसा येईल हा संभाजीराजा, स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजीराजा. संभाजीराजा जन्माला येईल महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपतीच्या कुशीत. औरंगजेब संभाजीराजांच्या समोर येतो. मी धावता प्रसंग सांगतो. औरंगजेब संभाजीराजांच्या समोर येतो आणि दोन प्रश्न विचारतो. कहा रखा है हमारा खजाना और हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है उनका नाम बता दे. पण संभाजीराजे काहीच न बोलता औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घेऊन तिरस्कारी नजरेनं एकटक औरंगजेबाकडे पाहता. त्यावेळेला औरंगजेब जवळ असणाऱ्या बक्षीला म्हणतो, बक्षी जरा गौर से देखो एक दफा इसकी आंखें. अरे ये अपने बाप के साथ पेश आया था आगरा दरबार में, 9 साल का था उस समय हमारे दरबार में आगरे में पेश हुआ था. तब कितनी ये मासूम की आंखें, लेकिन अब देखो कैसे घूर के देखता है नफरत से. अरे ये आंखें नहीं जलती मशाले है, इसको अपना बंदा बनाना मतलब अस्सी में अंगार रखना है. तकनी निकाल दो बेमूर्ख आंखें, जलती सलाखें घुमाओ इसकी आंखों में, दे दो इस मगरू काफर को नहीं नजर. संभाजीराजे म्हणतात, अरे औरंगजेबा तुला दिसतात फुकतात ना, तसे दोनच नाहीत माझे डोळे, माझे शेकडो हजारो मावळे म्हणजे माझे डोळे आहेत. अरे हिंदुस्थानचा बादशाह असला तरी काढू शकतोस ते सांडशी वापरून. काळ क्षणाचाही विलंब न करता पहिल्यांदा माझे डोळे काढून टाक. तुझी शकल सुद्धा बघायची इच्छा नाही मला. अरे गेलीस तर माझी एकल्याची नजर जाईल, पण मिळालीस तर मिळेल त्यानेच नवी नजर माझ्यावर जान कुर्बान करणाऱ्या महाराष्ट्रातली प्रत्येक घंट्यातल्या मावळ्यांना. आणि मग शेवटी तिथून औरंगजेब निघून जातो. औरंगजेब प्रत्येक सजेचा पहिला आलम या कवी कलशावर करण्याचं सांगतो, कवी कलशावर. आणि नंतर ती सजा संभाजीराजांना. औरंगजेबाची उभ्या आयुष्यात एकच इच्छा होती की हा संभाजीराजा माझ्यासमोर झुकला पाहिजे, माझ्यासमोर वाकला पाहिजे, नमला पाहिजे. औरंगजेबाची एक हा फक्त झुकला पाहिजे. याच्याकरता असंख्य संभाजीराजांचे नख काढले, असंख्य डोळ्यामध्ये सळ्या, असंख्य यातना का, याची एकच इच्छा होती की हा याने असं तरफडायला पाहिजे, याने भीक मागायला पाहिजे प्राणाची. ज्या वेळेला औरंगजेबाचे सरदार संभाजीराजांना शिक्षा देऊन परत येत होते ना, त्यावेळेला हा औरंगजेब त्या सरदारांना विचारायचा, क्या हुआ रोया संभा गिड़गिड़ाया, आएगा हमारे सामने, देगा किल्ले अपने, झुकेगा हमारे चरणों पे. औरंगजेबाचे सरदार त्याला सांगायचे, हुजूर ना संभा रोया ना गिड़गिड़ाया, ना आएगा आपके सामने, ना झुकेगा आपके चरणों पे. हुजूर संभाजी राजा झुकने वालों में से नहीं, झुकाने वालों में से. शेवटी त्या वडू भागामध्ये संभाजीराजांचा शेवट झाला आणि अखेरपर्यंत संभाजीराजा झुकला नाही. औरंगजेबासमोर अखेरपर्यंत झुकला नाही. संभाजीराजांचा स्वाभिमान आणि संभाजीराजांचं आत्मबल पाहून हा औरंगजेब संभाजीराजांचं काय वर्णन करतोय का. हा औरंगजेब म्हणतो, यह परवरदिगार हमने आंखें निकाल दी संभा की, लेकिन संभा की आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी संभा की, लेकिन उस जबान से मांगे नहीं उसने रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पैर काट दिए संभा के, लेकिन नहीं टेके घुटने उसने हमारे सामने. सच में शेर था शेर. ये परवरदिगार हम होगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा दिल्ली. आणि शेवटी झालं तसंच महाराष्ट्राच्या मातीमध्येच औरंगजेबाला औरंगाबादच्या भूमीमध्ये दफन करावं लागलं. विठाला विठाला औरंगजेब आणि संभाजीराजे या दोघांचा जो संवाद आहे ना, हा संवाद 1 तासाचा संवाद आहे. किती आता एवढ्या 10-15 मिनिटात काय होईल मी अतिशय धावता सांगितला, बरेच त्याचे मुद्दे सोडले. खूप मोठा संवाद आहे हा. छत्रपतीचं चरित्र खूप मोठं आहे ना. छत्रपतीचं चरित्र असं 10-15 मिनिटात होते काय. आम्ही तर असं छत्रपतीची कथा करायची ठरवली किंवा 3 दिवस फक्त छत्रपती सांगायचे. 3 दिवस रोज 3 तास छत्रपती. याच्या 15 मिनिटात होत नाही छत्रपती. 15 मिनिटात होत नाही, एका पाकिटात त्याच्यापेक्षाही होत नाही. विनोद आहे बरं बरं या मला काही अडचण नाही, कारण एका साईडनं तानाजी, नेताजी, मदत आहे शिवाजी. झाली सेवा.
मी भगवंताच्या चरणी सेवा समर्पण करतो. छत्रपतीचं चरित्र खूप मोठं आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहे. छत्रपतींना जसं वैभव पाहिजे तसं वैभव तुम्ही कुंभेपळ वासियांनी छत्रपतींना दिलं. काय सजावट आहे, काय म्हणजे व्यवस्थित पाठीमागे जो नजारा पाहिजे. मूर्ती तर आता ते झाकलेली नाही पाहिली, पण अतिशय पाठीमागे जसं बॅकग्राऊंड पाहिजे, वटा जसा पाहिजे, अतिशय तुम्ही हे सुंदर ज्यांनी नियोजन केलं असेल त्या तरुणांना इथून मी साष्टांग धन्यवाद देतो. अतिशय सुंदर तुम्ही हे नियोजन केलं, खूप सुंदर नियोजन केलं. आणि छत्रपतींचं एक सांगू का, फक्त 19 फेब्रुवारी आली की छत्रपतीची आठवण काढत नका जात जाऊ. त्याच्यावर जर धूळ झाली तर कमीत कमी 8 दिवसातून तरी त्याच्याकडे लक्ष देत जा. तसं तर रोज लक्ष देत जा. अशा कोणातरी काय करायचं, गावामध्ये असे एका मुलाकडे जबाबदारी देऊन द्या की बाबा रे रोज सकाळ संध्याकाळी फक्त इथं झाडू मारायचा. अशी एका मुलाकडे जबाबदारी देऊन द्या. तो संध्याकाळ ज्याला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस ते स्वच्छता ठेवेल. मला असं वाटते आपण मंदिरं बांधणं, पुतळे उभं करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढी त्याची स्वच्छता, त्याची देखरेख राखणं सुद्धा महत्वाचं आहे. मंदिरं बांधणं सोपे आहे, पूजापाठ नित्य करणं कठीण आहे, पुतळे उभे करणं सोपे आहे, पण त्याची देखरेख करणं कठीण आहे. पण मला शाश्वती आहे, मला गॅरंटी आहे की दत्तूजी महाराजांचा हा परिसर आहे, संत नरहरी बाबांचा हा परिसर आहे, इथं मूर्तींची बरोबर जशी पाहिजे तशी व्यवस्था होईल हा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी सुंदर असं सप्ताहाचं नियोजन आहे. कार्यक्रमाला उपस्थित निपाणा येथून टाळकरी आज आमचे शंकर भाऊ या सर्व बालगोपालांना या ठिकाणी निपाण्याहून टाळकरी घेऊन आले. हरिभक्तपारायण आमच्या या ठिकाणी चांगदेव महाराज, अतिशय सुंदर त्यांचं गाव आहे, चांगदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपारायण महाराजांनी आमचं कीर्तनाचा एवढं आम्ही मोठे नाही, पण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बालगोपाल आहेत, सर्व महाराज मंडळी आहेत, आमचे तांदूळवाडीचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हरिभक्तपारायण ज्यांच्या गुरुवर्यांकडे आम्ही शिकलो, गुरुवर्य यशवंतजी बाबा त्यांचे चिरंजीव या ठिकाणी हरिभक्तपारायण विठ्ठल महाराज ही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व आणि तुम्ही सर्व भावी भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च सेवा समर्पण करतो. श्री संत दत्तूजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पण करतो. शंकर महाराजांच्या चरणी सेवा समर्पण करतो. गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली